काय सांगाल? माझ्या लेकराला मारलं, त्या सांगड्यानं रोकडे बाईनं माझं लेकरू मारलं. त्या दोघांचं प्रकरण धरलं म्हणून त्याचा जीव काढा त्यानं दोघांना. याला उचला म्हणलं. वर्ष झालं मी सांभाळू लागले माझ्या लेकराला, त्याच्यावरून वाचवलं त्याच्यापासून. पण आखरीला त्यानं 15 दिवस आले लेकरा बाळात तर काटा काढा त्याचा. रात्री त्यानं माणसं लावून उचलून न्या म्हणून त्याला केलं. मला म्हणलं आई तू ये मी मरतो आज. मी तिथून नंदीग्रामला बसले काल नांदेडहून. बरं. सकाळी आले तर म्हणलं आई तू काही करणार त्याचं ये, त्याची ताकद लई वर आहे. मी म्हणलं भाऊ किती ताकद असू दे, मी आहे ते येतोय मागं रे, मी मरेपर्यंत मागं राहते. त्याची ताकद नाही आई म्हणे. ते रात्रीचं आम्ही दोघं बसलो, नवरा बायको बोलू लागलं का कानं लावून ऐकतात. दाराला येऊन कशाच्या निमताने येतात, चार्जर मागाच्या निमताने येतात. काय दोघं नवरा बायको बोलायले तर कान लावून ऐकतो म्हणे ते दारात उभं राहून. तरी त्याला मागं म्हणलं बापू तू माझ्या लेकराचा पिच्छा सोड रे, करू दे संसार. काहून संसार मोडाल नाही म्हणे त्याला दारू मध्ये मी राहू देत नाही त्याला राहतो. काय मागणी काय तुमची आता, काय सांगाल? मला फक्त त्याला त्या जसे लेकरं त्याचे वनवासी केले सर, तसे त्याचे लेकरं वनवासी झाले पाहिजे. एकच मागणी विचारल्याबरोबर ते जळायला पाहिजे तर मी तर ही होईल, नाही तर मग आत्मा नाही. एक तर विचारल्या मेला तसा मी मरण, नाही तर त्या सांगळ्यानं मारा आणि त्या रोकडे बाईनं मारा. पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात आम्ही शिक्षा देऊत मावशी. ते ना शिक्षा देऊन ते पैसा भरून सुटून येतो. मग लेकरू येणार आहे का सर? नाही येणार. मग लेकरू या लेकराला बाप मिळणार आहे का उद्या? एवढं होते लेकरं तेव्हापासून बाप मिळाला त्याचा. मी लय रंडक पण घातलं या माझ्या जावाय विचारा. एवढं लेकरं आज नांदेडला विचारा, आमदाराला विचारा या बाईनं काय केलं. आमदाराला विचारा सर, नांदेडच्या आमदाराला विचारा, सरपंचाला विचारा की ह्या बाईनं लेकरासाठी काय केलं आणि विचारल्या काय होता. आता काय भूमिका आहे तुमची नेमकी? हो म्हणणं त्या सांगळ्याला आणि त्या रोकडे बाईला शिक्षा पाहिजे. त्याला दोघं मेले पाहिजे याच्याबरोबर. ते म्हणलं म्हणे तुला मारून मी किती आईश करतो बघ, कोणीच काही करू शकणार. अटक झालं तरी मी पैसा देऊन सोडून, त्याच्याजवळ पैसा किती मला पाहिजे. मला सर एकच पाहिजे, ते रोकडे बाई आणि ते सांगळे याच्याबरोबर जळायला पाहिजे. कारण माझं लेकरू रडू रडू मला सांगले तर आई तू त्यांचा बदला घे. 2 माणसं आहे ना मला लय त्रास दिलाय. मी भाऊ तू जिवंत राह, मी तुझ्या देखत बदला घेते. त्यानं सारा ठुला नाही म्हणे मला रात्रीचं सुद्धा. काय नाव आहे तुमचं? माझं यमुनाबाई गुलाबराव. तुमच्या मुलाचं नाव काय? विशाल. ठीक आहे सर, काय सांगसाल? काल तुमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका इस्मानं विषप्राशन केलेलं आहे, काय ती सविस्तर माहिती काय सांगा? काल दिनांक 18/12/2025 रोजी राजूर येथील युवक जो आहे विशाल इंगळे वय 32 वर्ष यांनी 3 वाजेच्या सुमारास विषारी औषध पिले होते आणि त्यास उपचारकामी राजूर आरोग्य विभागात दाखल केलं होतं दवाखान्यामध्ये. तर तो मयत घोषित झाला. त्यांचे आई जी यमुनाबाई इंगळे आहे त्यांच्या फिर्यादीवरून 2 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये एक आरोपी गोपाल सांगळे अटक केलेला आहे. तपास करत आहोत आम्ही. सर, हे जे संशयित आरोपी आहे तर यांचं का नाव घेतलं त्यांनी, त्या आरोप फिर्यादीने काय विषय? फिर्यादीप्रमाणे जे संशयित आरोपी आहे हे मयताच्या शेजारीच राहतात आणि बऱ्याच दिवसापासून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याची तक्रारीमध्ये नमूद केलेली आहे. आता तपास चालू आहे आणि तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत. सर, एक मुख्य प्रश्न असा असेल, हा जो आरोपी आहे त्याच्यावरती विविध पोलीस ठाण्यामध्ये 10 गुन्हे दाखल आहेत, तर याच्याकडे प्रस्ताव दाखल झाला नाही का? आता सध्या जो आम्ही आमच्या रेकॉर्डवर जे काही 3 ते 4 गुन्हे आहे आणि इतर पोलीस स्टेशनकडून जे काही गुन्हे प्राप्त करून
जो प्रस्तावामध्ये बसत असेल तो प्रस्ताव आम्ही लवकरच सादर करणार आहोत. फिर्यादीचं काय म्हणणं आहे या प्रकरणात? फिर्यादीचे काल जी त्यांनी तक्रार दिली, त्यांनी अटकेची मागणी केली होती. त्याप्रमाणे आपण कालच आरोपी अटक केलेला आहे. आज माननीय न्यायालयामध्ये हजर करणार आहोत. पुढील तपास करत आहोत. ओके.